पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। आणि आता बघूया महत्त्वाच्या 100 बातम्या महाफास्ट पद्धतीने। 17 वर्षांनंतर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा अखेर निकाल लागला। पुराव्याअभावी साध्वी प्रज्ञा, कर्नल पुरोहित यांच्यासह 7 आरोपींची निर्दोष मुक्तता। मुंबईच्या एनआयए विशेष न्यायालयाचा मोठा निकाल। आरोपींमध्ये बैठका झाल्याचा पुरावा तपास यंत्रणेकडे नाही, कट शिजला हे सिद्ध करण्यासाठी आवश्यक पुरावे नाही। मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल देताना कोर्टाचं निरीक्षण। जमाते उलेमा ही संघटना मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निकालाचा सुप्रीम कोर्टात आव्हान देणार आहे। एनआयए कोर्टाने दिलेल्या निकालाकडे सुप्रीम कोर्टात दाद मागण्यात येईल। मोबाईलमधून काही पुरावे आढळले नाही, फक्त संशयाच्या आधारावर आरोपींना शिक्षा होऊ शकत नाही। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी हायकोर्टाचा निर्णय। पुण्यात वापरलेली दुचाकी साध्वी प्रज्ञा सिंह यांची होती हे सिद्ध होत नाही। मालेगाव स्फोटाच्या निकाल वाचनात कोर्टाचं महत्त्वाचं निरीक्षण। मालेगावमध्ये बाईकवर ब्लास्ट झाला हे सिद्ध झालं नाही, कोर्टाचं निरीक्षण। तर बाईक व्यतिरिक्त काही ठिकाणी बॉम्ब होते, सरकारकडून करण्यात आला होता युक्तिवाद। आरडीएक्स प्रसाद पुरोहितांनी आणल्याचा पुरावा रेकॉर्डवर नाही, पुरोहितांनी संस्थेची रक्कम स्फोटासाठी वापरल्याचा पुरावा नाही। मालेगाव बॉम्बस्फोटावर कोर्टाचा निकाल। भगव्या आतंकवादाचा आरोप खोटा ठरला, कोर्टाच्या निकालानंतर साध्वी प्रज्ञा सिंह यांची प्रतिक्रिया। निकालानंतर साध्वी प्रज्ञा सिंह यांना अश्रू अनावर। आतंकवाद भगवा न कभी था न है न कभी रहेगा। मालेगाव स्फोटाच्या कोर्टाच्या निकालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ट्विट करून प्रतिक्रिया। भगव्याला आणि हिंदुत्वाला बदनाम करण्याचं काम काँग्रेसने केलं आणि त्याला सनसनीत मोठी चपराक बसली। उशिरा का होईना मिळाला। मालेगावच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। मालेगाव स्फोटामध्ये संघाचा संबंध नव्हता हे सिद्ध झालं। मालेगाव स्फोटाच्या निकालावर सरसंघचालक मोहन भागवत यांची मोठी प्रतिक्रिया। मालेगाव स्फोटाच्या निकालानंतर राज्य सरकार लगेच सुप्रीम कोर्टात जाणार आहे का? हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल। तर काँग्रेस दुटप्पी भूमिका घेणार नाही, आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे, सपकाळ यांची मागणी। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी व्यक्त केलेल्या शंका खऱ्या ठरल्या, सबळ पुरावे सादर केले असते तर आरोपी सुटलेच नसते। कोर्टाच्या निकालानंतर सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। हिंदूंविरोधात द्वेष पसरवणं, दहशतवाद आणि जिहादला ताकद देणं स्पष्टपणे सुरू होतं हे आज सिद्ध झालं। मालेगाव स्फोटाच्या निकालावर मंत्री नितेश राणेंची प्रतिक्रिया। मालेगाव बॉम्बस्फोटाच्या आरोपातून निर्दोष सुटका झाल्यानंतर भाजप नेत्या उमा भारतींकडून साध्वी प्रज्ञा सिंह यांचं अभिनंदन। उमा भारतींनी ट्विट करत दिल्या शुभेच्छा। कोर्टानं दिलेल्या निकालाला आव्हान देण्यासाठी हायकोर्टात जाणार, कोर्टात सादर केलेले पुरावे घेऊन पुन्हा अपील करणार। मालेगावमधील पीडितांची प्रतिक्रिया। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी सरकार एवढं वर्ष झोपलं होतं का? हे आरोपी नसतील तर मुख्य आरोपी कुठे आहेत? पीडितांना न्याय मिळावा यासाठी सुप्रीम कोर्टापर्यंत जाणार। मालेगावमधील निकालानंतर पीडित कुटुंब आक्रमक। मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल निराशाजनक, एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांची प्रतिक्रिया। 17 वर्षांमध्ये स्फोट प्रकरणी अनेक प्रक्रिया झाल्या, मात्र एवढ्या वर्षांनंतरही सर्वांना निर्दोष मुक्तता मिळाली। मग बॉम्बस्फोट कोणी केला याचं उत्तर कोण देणार? मालेगावच्या निकालानंतर इम्तियाज जलील यांचा सवाल। भगवा आतंकवाद सिद्ध करण्यासाठी साधू आणि साध्वीला आरोपी केलं, काँग्रेससह सोनिया गांधी, राहुल गांधींनी देशाची माफी मागावी। मालेगाव बॉम्बस्फोट निकालानंतर किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया। काँग्रेसनं हिंदू दहशतवाद असा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला, मात्र आज दूध का दूध पाणी का पाणी झालं। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या निकालानंतर खासदार नरेश मस्के यांची प्रतिक्रिया। बॉम्बस्फोटाच्या निकालानंतर मालेगाव पोलीस अलर्ट मोडवर, 200 पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी, 20 पोलीस अधिकारी तैनात। खबरदारी म्हणून पोलिसांची अतिरिक्त कुमक तैनात। मालेगाव बॉम्बस्फोट निकालानंतर मालेगावात जल्लोष साजरा, हिंदू धर्म की जय अशी घोषणाबाजी करत एकमेकांना पेढे भरवले, तर साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या फोटोला दुग्धाभिषेकही घातला। मालेगावात फटाके फोडणाऱ्या हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखलं। मालेगावात तणावाची परिस्थिती उद्भवू नये यासाठी पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखलं। मालेगावात पोलिसांचा विरोध न जुमानता हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडले। मालेगाव स्फोटाच्या निकालानंतर हिंदू संघटनांचा मालेगावात जल्लोष। पुण्यात कर्नल पुरोहित यांच्या घरासमोर जल्लोष साजरा, पतित पावन संघटनेकडून फटाके फोडत आणि पेढे वाटत आनंद साजरा। ट्रम्प भारताला जुमानत नाही, इथे अत्यंत डरपोक सरकार, ट्रम्पची दादागिरी व्यापारासाठी सहन केली जाते। संजय राऊतांची मोदी सरकारवर टीका।
डोनाल्ड ट्रम्प यांनी काल पुन्हा एकदा पाकची तारीफ केली. पाकिस्तान आणि ट्रम्प सरकार एकत्र काम करून पाकला आर्थिकदृष्ट्या ताकद देण्याचं काम करतोय, राऊतांची टीका. उद्या जरांगे पाटलांच्या उपस्थितीत बीडमध्ये बैठक. महादेव मुंडेंच्या मारेकऱ्यांना अटक करून न्याय देण्याची मागणी. महादेव मुंडेंच्या कुटुंबासह संतोष देशमुखांचं कुटुंब हजर राहणार. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महाविकास आघाडीचं संसदेच्या पायऱ्यांवर आंदोलन. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी विरोधकांची मागणी. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची विश्रांती. शहर आणि परिसरात अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतही घट. मागील 24 तासात पंचगंगेची पाणी पातळी 4 फुटांनी घटली. अमरावतीच्या अप्पर वर्धा धरणात केवळ 57% जलसाठा शिल्लक. या धरणातून अमरावती, बडनेरासह अनेक शहरांना पाणीपुरवठा करण्यात येतो. अप्पर वर्धा धरण न भरल्यास पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता. धाराशिवच्या सज्जितपूरमध्ये तेरणा नदीवरील पुलाची उंची कमी असल्याने स्थानिक हैराण. पावसाळ्यात नदीला पूर आल्यावर अनेक वेळा गावाचा संपर्क तुटतो. पुलाची उंची वाढवण्याची ग्रामस्थांची मागणी. अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम. निळवंडे धरण 90% तर मुळा 85% भरलं. भंडारदरा धरणातही 100% पाणीसाठा. साताऱ्यातील कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग आणखी कमी करणार. पाणलोट क्षेत्रातील कमी पाऊस. धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी 12,671 क्युसेक विसर्ग. वाशिमच्या रिसोड तालुक्यात 2 दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे शेती पिकाचं नुकसान. शेतकऱ्यांवर दुबार आणि तिबार पेरणीचं संकट. नुकसानीची प्रशासनानं नोंद घेतली नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी. लातूरमध्ये कोथिंबीरचे भाव पडले. उत्पादक शेतकरी अडचणीत. 60 रुपयांना कॅरेट तर कोथिंबीरच्या जुडीची किंमत फक्त 2 रुपये. लागवड खर्चही निघत नसल्यानं नवं संकट. वाशिम जिल्ह्यात शेतकरी रामप्रभू सोनवणेंचा शेतात नवीन प्रयोग. पारंपरिक पिकाची लागवड न करता आल्याचं पीक घेत कमवले लाखो रुपये. 1.5 एकर शेतातून 4.5 लाखांचं उत्पन्न. 2 दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे धुळे जिल्ह्यातील पिकांना जीवनदान. रिमझिम पावसामुळे धुळे जिल्ह्यात कांदा लागवडीला सुरुवात. पुणे जिल्ह्यातील पानशेत धरण भरल्याने पानशेतकरांकडून धरणाचं जलपूजन. नागरिकांकडून धरणाच्या पाण्यात पूजेचं साहित्य अर्पण. अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात F-35 फायटर जेट क्रॅश. कॅलिफोर्नियाच्या फ्रेन्सोतील नेव्हल एअर स्टेशनजवळ अपघात. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची प्रमुख कार्यकारिणी जाहीर. अमित ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष. भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिला बालविकास विभाग आणि आर्थिक विकास महामंडळ संलग्नित कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन. लोकसंचालित साधन केंद्रातील कर्मचाऱ्यांना मासिक मानधन आणि प्रशासकीय खर्चाकरता 25 लाख रुपये निधी देण्याची मागणी. सोलापुरात महिला आर्थिक विकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन. उमेद अभियानातील कर्मचाऱ्यांप्रमाणे मानधन वाढ व्हावी या मागणीसाठी कामबंद आंदोलन. सुरेश वरपुडकर यांच्या भाजपमध्ये जाण्याने काँग्रेसला काही फरक पडणार नाही. परभणी पालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकणार. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार यांचा विश्वास. पुणे जिल्ह्यातील यवतमध्ये भव्य हिंदू जन आक्रोश मोर्चा. आमदार गोपीचंद पडळकर, आमदार संग्राम जगताप करणार मोर्चाला संबोधन. महापुरुषांच्या पुतळ्याच्या विटंबनेप्रकरणी गाव बंदचं आवाहन. चिपळूणमध्ये स्मार्ट मीटर विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचा मोर्चा. स्मार्ट मीटरमुळे वाढीव बिल येत असल्याचा आरोप. विक्रांत भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचं आयोजन. हिंगोलीच्या कळमनुरीमधील आखाडा बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळासाठी निवडणूक जाहीर. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक संपन्न. रत्नागिरीच्या काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी सोनल लक्ष्मी घाग यांची वर्णी. जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेसला बळकटी देण्याची घाग यांच्यावर जबाबदारी. काँग्रेसच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी सोनल लक्ष्मी घाग यांची वर्णी. कार्यकर्त्यांकडून घाग यांचं जल्लोषात स्वागत. पदाला पूर्ण न्याय देणार घाग यांचं ठाम विश्वास. खासदार अमर काळेंनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट घेतली. वाहन कायदा 1998 मध्ये प्रस्तावित सुधारणा करण्याची मागणी. रस्ते अपघात आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी या कायद्यात सुधारण्याची मागणी. जालन्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्णनाथ पांचाळ यांची ठाणे जिल्हाधिकारी म्हणून बदली. तर जालन्याच्या आशिमा मित्तल नवीन जिल्हाधिकारी. मित्तल या नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी. जालना जिल्हा महापालिका प्रशासनाचा अतिक्रमणांवर हातोडा. संजयनगर, मिल्लतनगर या भागातील 12 अतिक्रमणं जमीनदोस्त. रस्ते मोकळे होण्याच्या उद्देशाने धडक मोहीम सुरू.
बेकायदेशीरित्या बंदिस्त ठेवलेल्या 14 मजुरांची अखेर सुटका. पुण्यातील शिरूर तालुक्यातील आलिगाव भागामधील गुऱ्हाळात मजूर बंदिस्त होते. महसूल तसंच पोलीस प्रशासनाच्या कारवाईला यश. धाराशिवच्या भूममधील उपविभागीय कार्यालयासमोर आदिवासी महिलांचं आमरण उपोषण. पोलिसांसोबत संगनमत करून जुन्या भांडण्याचा बदला घेण्यासाठी घरातील पुरुषांवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. आदिवासी महिलांचा आरोप. बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील पाळामध्ये एका तरुणाला तिघांकडून बेदम मारहाण. पैशाच्या वादातून 3 ते 4 जणांच्या टोळक्याकडून मारहाण. तिघांविरोधात गुन्हा दाखल. वर्ध्यातील हिंगणघाटमध्ये चोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक. घरात शिरून चाकूच्या धाकानं चोरीचा प्रयत्न. घरातील महिलेनं धाडस दाखवल्यानं चोरटे पळाले. पुण्यातील तळेगाव शहरात अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रयत्न. जमिनीच्या वादातून जादूटोणा करण्याचा प्रकार उघडकीस. सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून